तर मंडळीने तुम्ही पाचच्या पार्ट मध्ये तर बघलाच असतालास की तुमचा भाव येऊन पोहोचलेलो तो वाशी मार्केटात आणि मागचो पार्ट थोडं अर्धो रावल्या कारणान तुमच्या भावानं असं ठरवल्यान की ह्या पार्ट मधनं तो पार्ट पूर्ण करून टाकायचो। आता मार्केटात दिल्यानंतर आपली मूर्ताचीच गाडी म्हणजे मार्केटात आपली गाडी पहिल्यांदाच आंबे घेऊन इली होती, त्या कारणानं आपल्या मानाच्या गाडी एक भलो मोठो एक हार घातले आणि त्याच्यानंतर मी ह्या सगळ्यांचे बारके बारके छोटे छोटे व्हिडिओ करून घेतलं आणि त्याचा कारण एकच होता की ह्याची सगळ्याची माका एक चांगली वाशी मार्केटची रील्स बनवायची होती आणि ती रील्स माझ्या प्रोफाईल का अपलोड पण झालेली असा या सगळा झाला तसं मानाचो ड्रायव्हर ह्याका आधी टिको लावून घेतल्याने, कारण तुम्ही पहिल्या पार्ट मध्ये त्याचा जागरण बघलाच असतला आणि त्याच्यानंतर आपली मूर्ताची गाडी मार्केटात दिल्या कारणाने ह्यो एक नारळ पण फोडल्याने, जी की आपल्या कोकणात प्रथा असा। आज झाला तसं आपल्या गाडीत जे क्रेट बॉक्स होते ते ह्या सगळ्या हमालाने खाली करून घेतल्या आणि मंडळीनो आंब्यांची गर्दी आणि ह्या सगळ्या गाड्यांची गर्दी बघून तुम्ही थक्कच होऊन जातला आणि त्याच्यानंतर मंडळी तुमका ही स्क्रीनवर दिसता जी देवान निर्मिलेली एक कलाकृती असा ती तर मनाक एकदम छेदून सोडी होती। सगळं बघून एकदम भारीच वाटला। तशी आमची गाडी खाली करून झाली तशी आम्ही परत एकदा आमच्या घराच्या प्रवासाच्या दिशेने निघाला। तर मंडळी तुमका वाशी मार्केट मधली फेमस लस्सी माहित आहे की नाही ह्या पण कमेंट मध्ये नक्कीच सांगा। ता जसा झाला तसा म्हटलं आता जरा गाडीची पोटपूजा करूया। त्यामुळे सगळ्यात पहिला तर आधी आमच्या गाडीत आम्ही पोटभर डिझेल भरून घेतलं आणि परत एकदा पुढच्या प्रवासात सुरुवात केला। आता रातभर झोपल्या कारणाने आपल्या यश भाऊची झोप पण पूर्ण झालेली होती, कारण त्याने आता असं ठरवलं की आता घरात जायत आगत मीच ड्रायव्हिंग करणार। तर मंडळींनो कोणी कोणी ह्या कशेडीच्या नवीन झालेल्या बोगद्यातनं प्रवास केला ह्या पण आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि ह्या कशेडीच्या बोगद्यातनं प्रवास करताना किती भारी वाटतं आणि कसो काय एक्सपिरियन्स असा तो पण नक्की सांगा। आता गाडीची तर भूक भागलेली होती पण आमच्या पोटाची भूक न भागल्या कारणाने आम्ही असा काही जेवण घेतला आणि इलेल्या जेवणावर वडी बरोबर ताव मारून घेतलो। जेवलेल्या पुसतात न पुसता बाहेर नजर गेली तर वातावरण पण बदलान गेला, जय कडकडावून हिंबार लागा होता थंय आता पावसाचे ढग इलेले होते आणि असं वाटत होतं की आता थोड्याच वेळात पाऊस पडतलो असा आणि ह्या पावसाक न घातलेल्या कारण पण ह्या पावसानं ऐकल्यांनी आपला काम सुरू केलंय। आधी तर वाईच पडा होतो पण नंतर त्याका काय वडी इले आणि जो जोर धरल्यान तो मोपच पडाक लागलो। तर मंडळीने तुमच्याकडे पण पाऊस पडलो की नाही ह्या पण तुमच्या भावाच्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि जर आजचो मिनी ब्लॉग आवडलो असत तर तुमच्या भावाच्या व्हिडिओ जाता लाईक सबस्क्राईब फॉलो तेवढा नक्की करा। चला।